नमस्कार. अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. आता अंगणवाडी सेविकांचे एक टेन्शन कमी होणार आहे, कारण की अंगणवाडी केंद्रांना आता वीज बिलासाठी पैसे मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये वीज कनेक्शन असूनही बिल भरण्यासाठी निधीची अडचण येत होती, पण आता महाराष्ट्र शासनाने यासाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR काढलेला आहे. अंगणवाडी केंद्रांना आता दरमहा पैसे मिळणार आहे. तर मग किती पैसे मिळणार आहे, यासाठी कोणती अट आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या GRच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व काही माहिती तुम्हाला सविस्तरपणे कळेल. तर आपण या ठिकाणी बघू शकता, अंगणवाडी केंद्रासाठी हा GR आलेला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांना वीज शुल्क अनुदेय करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग 6 मे 2026 रोजीचा हा GR आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनांमधील ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा उपलब्ध आहे व त्याबाबत पोषण ट्रॅकर ॲपवर नोंद आहे, अशाकरिता केंद्र व राज्य हिस्साचे प्रमाण 60-40 असे आहे. सदर वीज शुल्क अंगणवाडी केंद्रांना देण्यात येणाऱ्या प्रशासकीय खर्चाअंतर्गत देण्यात येणार आहे. त्यानुसार आता वीज सुविधा असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना वार्षिक नियमितपणे प्रशासकीय खर्च रुपये 2,000 रुपये, म्हणजे वर्षाचे 2,000 रुपये प्रशासकीय खर्च आणि वीज शुल्क भरण्यासाठी 6,000 रुपये असे, महिन्याला 500 रुपये असे 12 महिन्याचे 6,000 रुपये, एकूण 8,000 रुपये एवढा निधी प्रशासकीय खर्चाअंतर्गत देय राहणार आहे. त्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा उपलब्ध करून देणे. त्याबाबत पोषण ट्रॅक ॲपवर नोंद असणे गरजेचे आहे. अंगणवाडी केंद्रांना केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार प्रति अंगणवाडी प्रतिमाह 500 रुपये वीज शुल्क अनुदेय करण्यास व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर वीज शुल्क प्रशासकीय खर्चाअंतर्गत देय राहील. त्यानुसार पोषण ट्रॅकवर ज्या अंगणवाडी केंद्रांनी वीज सुविधा आहे अशी नोंद केली आहे अशा केंद्रांना 500 रुपये असे वार्षिक, 6,000 रुपये आणि 2,000 रुपये खर्चाला असे 8,000 रुपये एवढा प्रशासकीय खर्च अनुदेय राहणार आहे. प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च केंद्र व राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानुसार निधी उपयोजनाची कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात यावी. पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा असल्याबाबतची करण्यात आलेली नोंद योग्य असल्यास ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांच्या बाबतीत संबंधित विकास प्रकल्प अधिकारी यांनी खातरजमा करावी. त्यानुसार याबाबतचा अहवाल आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना सादर करावा. तर ज्या अंगणवाडी केंद्रांना सद्यस्थितीत वीज सुविधा उपलब्ध नाही, तथापि पुढील कालावधीत वीज सुविधा उपलब्ध झाल्यास व त्याबाबत पोषण ट्रॅक ॲपवर नोंद घेण्यात आली असल्यास अशा अंगणवाडी केंद्रांना दरमहा 500 रुपये प्रमाणे वार्षिक रुपये 6,000 एवढे शुल्क प्रशासकीय खर्चाअंतर्गत अनुदेय राहणार आहे. जर अंगणवाडी केंद्रांना 500पेक्षा अधिकचा जर खर्च आला तर काय करायचं, तर शासनाकडून अनुदेय राहणार नाही. तथापि ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज शुल्काकरिता प्रतिमाह 500 रुपयापेक्षा अधिकचा खर्च येत असल्यास अशा अंगणवाडी केंद्रांनी सदर वाढीव खर्च सध्या खर्च करण्यात येत असलेल्या स्रोतामधून अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीमधून म्हणजेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरील अन्य स्रोतातून भागवण्यात यावा. राज्यातील स्वमालकीच्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्रांकरिता जिल्हा वार्षिक योजना CSR स्थानिक स्वराज्य संस्थांकडील महिला बालविकास करिता निधी सेस फंड निधीतून वीज जोडणी करून घेण्यात यावी. सदर कार्यवाही सर्व संबंधित जिल्हा कार्यकारी अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी करावी. अशा पद्धतीने हा महत्त्वाचा GR आहे. आपल्याला हा GR बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता. महिला व बालविकास विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. अंगणवाडी केंद्राचे वीज बिल कसे भरायचे हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे आता अंगणवाडी ताईंना हा नवीन GR नुसार खर्च करता येणार आहे. आता या नवीन GR नुसार अंगणवाडीसाठी 500 रुपये प्रति महिना वीज बिलासाठी देण्यात येणार आहे. तर अंगणवाडी सेविका ताईंनो, ही होती नवीन GR बद्दलची सविस्तर माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.